संभाव्यतेमध्ये बेसिक बघूया. बेसिक आवाज येतो का? एकदा चित्र क्लिअर आहे का? एकदा कमेंट करा. चला बेसिक बघूया. बेसिक मध्ये आपण बघूया फॅक्टोरियल. बेसिक मध्ये बघूया आपण फॅक्टोरियल. ठीक आहे. बेसिक मध्ये आपल्याला बघायचं फॅक्टोरियल. बेसिक मध्ये बघायचं फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल म्हणजे काय लक्षात ठेवायचं बघा. समजा मला 2चा फॅक्टोरियल काढायचा आहे, मला 3चा फॅक्टोरियल काढायचा आहे, मला 3चा फॅक्टोरियल काढायचा आहे, मला 4चा फॅक्टोरियल काढायचा आहे, मला 5चा फॅक्टोरियल काढायचा आहे. तर फॅक्टोरियल काढायचं म्हणजे फॅक्टोरियल काढणे म्हणजे काय माहिती का? 2 पासून 1 येईपर्यंत उतरत्या क्रमानं संख्या मांडून घेणे. 1 येईपर्यंत 2 पासून 1 येईपर्यंत उतरत्या क्रमानं संख्या मांडून घेणे. मग मांडून घ्यायचं. 2 गुणाकारामध्ये किती आलं? 1 आलं. आता गुणाकार करा. बे 1 बे. 2चा फॅक्टोरियल आला तुमचा 2. आता 3चा फॅक्टोरियल काढायचा आहे. 3 पासून 1 येईपर्यंत उतरत्या क्रमानं संख्या मांडून घ्या. मग कसं? 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1. 3 दोन्ही 6, 6 1 6. 3चा फॅक्टोरियल आला 6. 3चा फॅक्टोरियल किती आला तुमचा? 6 आला राजा. आता तुम्हाला 4चा फॅक्टोरियल काढायचा आहे. 4चा फॅक्टोरियल काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे का? 4 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 म्हणजे 4 पासून 1 येईपर्यंत उतरत्या क्रमानं संख्या मांडून घ्यायच्या. आता गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 दोन्ही आले 24. 4चा फॅक्टोरियल किती मिळाला आपल्याला? 24 मिळाला. 5चा फॅक्टोरियल काढायचा आहे. 5 पासून उतरत्या क्रमानं 1 येईपर्यंत संख्या मांडून घ्या. म्हणजे 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 राजा. चला 5 चोक किती आलं? 20. 20 त्रिक आलं 60. 60 दोन्ही किती आलं? 120. 5चा फॅक्टोरियल किती आला तुमचा? 120. पुढे तुम्ही अजून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 6चा फॅक्टोरियल काढायचा तुम्हाला, तर 6 पासून 1 येईपर्यंत उतरत्या क्रमानं संख्या वाढून घ्यायच्या. 6 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 राजा. गुणाकार करा सगळ्यांचा. 6 पंचे किती आलं? 30 आलं राजा इथं. 4 त्रिक 12 आलं. 12 दोन्ही 24 आलं. 24 त्रिक आलं 72. परतचा राहिला 0. उत्तर आलं 720. उत्तर किती आलं तुमचं? 720. क्लिअर का रे बाबा? फॅक्टोरियल कशा पद्धतीनं काढायचा क्लिअर का मला सांगा. चला क्लिअर का? हे सगळं बेसिक खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय तुमची प्रोबॅबिलिटी कंप्लीट होणार नाहीये. चला जाऊया पुढं. पुढे जाऊया का? क्लिअर का रे बाबा? क्लिअर का रे बाबा? फॅक्टोरियल काढणे म्हणजेच काय करायचं सांगितलं. एखाद्या अंकाचा फॅक्टोरियल काढायचा आहे. एखाद्या अंकाचा फॅक्टोरियल काढताना तुम्हाला त्या अंकापासून 1 येईपर्यंत उतरत्या क्रमानं संख्या मांडायच्या. 1 येईपर्यंत तुम्हाला उतरत्या क्रमानं संख्या मांडायच्यात आणि सगळ्याचा गुणाकार करायचा. तुम्हाला त्याचा फॅक्टोरियल मिळून जाईल. क्लिअर. चला जाऊया पुढे. जाऊया थोडंसं बेसिक पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढे बघा. समजा मी म्हणलं 2चा फॅक्टोरियल काढा अधिक तुम्हाला 3चा फॅक्टोरियल काढा, तर तो काढता आला पाहिजे राजा तुम्हाला. समजा मी असं दिलं, 5चा फॅक्टोरियल भागेला 2चा फॅक्टोरियल दिला मी, समजा तो पण काढता आला पाहिजे आपल्याला. समजा तुम्हाला मी दिलं 5चा फॅक्टोरियल भागेला किती आहे तुमचा? 3चा फॅक्टोरियल आहे. पुन्हा 5चा फॅक्टोरियल भागेला किती केलं मी? 4चा फॅक्टोरियल केलं. 7चा फॅक्टोरियल भागेला मी 5चा फॅक्टोरियल केलं. मी 5चा फॅक्टोरियल छेदामध्ये 3चा फॅक्टोरियल आणि 2चा फॅक्टोरियल लिहिला. मी 7चा फॅक्टोरियल लिहिला. छेदामध्ये मी 2चा फॅक्टोरियल आणि इथं 5चा फॅक्टोरियल लिहिला. आता बघा हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तुमचं.
हे कशा पद्धतीने सॉल्व करायचं. 2चा फॅक्टोरियल 3चा फॅक्टोरियल अगोदर मी म्हणतो बेसिक सांगितलं तुम्हाला बेसिक सांगितलं राजा की 2चा फॅक्टोरियल काढायचा आहे तर 2 पासून 1 येईपर्यंत संख्या उतरत्या क्रमाने मांडून घ्यायच्या आणि त्याचा मल्टिप्लाय करायचा गुणाकार 2 गुणाकारामध्ये 1 राजा. इथं आलं बे 1 बे अधिक 3 दोन्ही किती आलं 6 6 1 6 6 2 किती आलं तुमचं 8 आलं. उत्तर किती आलं तुमचं 8 आलं राजा. करू शकता 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 करू शकता. पुन्हा खाली 2 गुणाकारामध्ये 1 करू शकता. मग मी काय म्हणतो माहिती का, हा 2चा फॅक्टोरियल दिसतो ना 2चा फॅक्टोरियल हा 5 मध्ये येतो का रे? हा येतो ना. मग काय करायचं सांगतो तुम्हाला. 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये म्हणायचं 2 फॅक्टोरियल. काय म्हणायचं 2 फॅक्टोरियल आणि छेदामध्ये तुमचा 2 फॅक्टोरियल आहे तो तसाच लिहायचा. कारण 2 फॅक्टोरियल 5 मध्ये येतो. मग ह्या काय करायचं या 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. राहिलाय काय तुमचा 5 चोक 20 20 तरी किती आलं तुमचं 60 आलं 60. क्लिअर का रे बाबा. पुढे चला. इथं 5च्या फॅक्टोरियल मध्ये 3चा फॅक्टोरियल येतो का हो येतो. मग काय करायचं 5 गुणाकारामध्ये 4 3 पर्यंतच करायचं 3चा फॅक्टोरियल म्हणा 2 गुणाकारामध्ये करायचंच नाही कारण 3चा फॅक्टोरियल कॅन्सल करून टाकायचं. छेदामध्ये हा 3चा फॅक्टोरियल आहे एकमेकाला काय झालं कॅन्सल. राहिले 5 आणि 4चा गुणाकार 5 चोक किती आला 20 आला राजा. क्लिअर करे बाबा. तसं इथं तुम्हाला करायचं आहे 5च्या फॅक्टोरियल मध्ये 4चा फॅक्टोरियल येतो का हो येतो. मग तुम्ही काय करायचं 5 गुणाकारामध्ये म्हणायचं 4चा फॅक्टोरियल छेदामध्ये आला तुमचा 4चा फॅक्टोरियल 4चा फॅक्टोरियल कॅन्सल झाला. आलं किती तुमचं 5. आलं तुमचं किती 5. पुढे चला 7च्या फॅक्टोरियल मध्ये 5चा फॅक्टोरियल येतो का हो येतो. मग 5 फॅक्टोरियल पर्यंतच काय करा मल्टिप्लाय करा 7 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 5चा फॅक्टोरियल छेदामध्ये 5चा फॅक्टोरियल. मग हे एकमेकाला कॅन्सल झालं. राहिलं काय 7 आणि 6चा गुणाकार 7 सक्कून किती आलं तुमचं 42 आलं राजा. 7 सक्कून किती आलं तुमचं 42 आलं. चला क्लिअर करे. तसं इथं 5चा फॅक्टोरियल आणि 3चा फॅक्टोरियल आणि इथं 2चा फॅक्टोरियल आहे. मग तुम्ही काय करू शकता 5च्या फॅक्टोरियल मध्ये मोठा खालचा मोठा फॅक्टोरियल कुठला आहे तुमचा 3चा फॅक्टर आहे बरोबर आहे फॅक्टोरियल आहे सॉरी. मग तुम्ही काय करू शकता 5चा गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 3 फॅक्टोरियल पर्यंतच करा. छेदामध्ये 3चा फॅक्टोरियल हाय असल्या कारण तो एकमेकाला कॅन्सल होऊन जाईल. 2चा मात्र पूर्ण करा गुणिले 2 गुणाकारामध्ये किती आला 1 आला राजा. 3चा फॅक्टोरियल कॅन्सल झाला. बे 1 बे बे 2 4 5 आणि 2चा गुणाकार 5 2 किती आला तुमचा 10 ला. क्लिअर करे बाबा. आता बघा इथं सुद्धा तुमचा 7चा फॅक्टोरियल आहे आणि खाली 2चा आणि 5चा आहे. 7 मध्ये 2 पण येतं आणि 5चा मोठा कुठला आहे 5 मग 5 आणा तिथं. 7 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 5चा फॅक्टोरियल छेदामध्ये तुमचा 2 गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 5चा फॅक्टोरियल तसंच ठेवा. 5चा फॅक्टोरियल काय झाला तुमचा कॅन्सल झाला राजा. मग राहिलं काय तुमचं बे 1 बे बे त्रिक 6 7 आणि 3चा गुणाकार 7 त्रिक किती आलं तुमचं 21 7 त्रिक आलं तुमचं 21. क्लिअर का रे बाबा. चला बेसिक क्लिअर का मला सांगा तुमचं बेसिक क्लिअर का. बेसिक क्लिअर का. चला जाऊया पुढच्या बेसिक कडे जाऊया. बघून घ्या एकदा. जाऊया का पुढं. क्लिअर का रे बाबा. पुढे जायला बरं मला. जाऊया का रे पुढं.
जाया पुढच्या प्रश्नाकडे ते. पुढचं बघा, पुढचं बेसिक बघा. आता कॉम्बिनेशन आपल्याला बघायचं आहे. कॉम्बिनेशन म्हणजे त्याला आपण सिलेक्शन म्हणतो. कॉम्बिनेशन म्हणजेच आपलं सिलेक्शन बघायचं आहे. मग तुम्हाला कॉम्बिनेशनचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॉम्बिनेशनचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, NCR, एन कॉम्बिनेशन आर. एन कॉम्बिनेशन तुमचं आर. एन कॉम्बिनेशन आर बरोबर लक्षात ठेवायचं एन. एनचा फॅक्टोरियल छेदामध्ये राजा आरचा फॅक्टोरियल कंसामध्ये एन वजा आर चा फॅक्टोरियल. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला, कॉम्बिनेशन म्हणजे जुळवणी करणे. कॉम्बिनेशन म्हणजे काय मराठीमध्ये त्याला म्हणायचं जुळवणी करणे. त्याला मराठीमध्ये म्हणायचं जुळवणी करणे. जुळवणी करणे. कॉम्बिनेशन म्हणजे लक्षात ठेवायचं मराठीमध्ये म्हणायचं जुळवणी करणे. चला, कॉम्बिनेशन काढायचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. एन कॉम्बिनेशन आर बरोबर एनचा फॅक्टोरियल भागेला आरचा फॅक्टोरियल कंसामध्ये एन मायनस आरचा फॅक्टोरियल. बघा आता उदाहरणार्थ घेऊया आपण. उदाहरणार्थ घेऊया. समजा उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 राजा 5 कॉम्बिनेशन 2. तुम्हाला इथे सिलेक्शन करायचं, लक्षात ठेवा. करायचं कॉम्बिनेशन करायचं. मला सांगा इथं तुमचं एन म्हणजे 5 आहे, म्हणजे तुम्ही किती लिहू शकता इथं 5चा फॅक्टोरियल छेदामध्ये आरचा फॅक्टोरियल, आर तुमचा 2 आहे, 2चा फॅक्टोरियल कंसामध्ये एन तुमचा 5 आहे, 5 वजा आर तुमचा 2 आहे आणि मग त्याचा फॅक्टोरियल आला तुमचा राजा. मग आता 5चा फॅक्टोरियल तसंच ठेवा. छेदामध्ये 2चा फॅक्टोरियल 5 वजा 3 2 किती आलं तुमचं 3 आलं, म्हणजे इथं 3चा फॅक्टोरियल आलं. तर मग हे बेसिक झालं आपलं. झालं का नाही मग बेसिक. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 5चा फॅक्टोरियल मध्ये 2चा फॅक्टोरियल येतो का किंवा 3चा फॅक्टोरियल येतो का किंवा दोघांपैकी मोठा कोणता आहे तुमचा 3चा फॅक्टोरियल. मग काय करायचं 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये म्हणायचं 3चा फॅक्टोरियल. बस, मोठं जो खालचा आहे लक्षात तो फॅक्टोरियल पर्यंत करून घ्या. बाकी तुमचा 2 फॅक्टोरियल 2 गुणाकारामध्ये 1 करा, गुणाकारामध्ये 3 फॅक्टोरियल तसंच लिहा तुमचं. आणि मग आता काय करा तुम्ही भाग द्या. 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. राहिलाय काय राजा तुमचा 5 आणि 4 आणि इथं 2. बे 1 बे, बे 2 4, 5 आणि 2चा गुणाकार केला, 5 2 किती आला तुमचा 10. 5 2 किती आलं 10. अशा पद्धतीने तुम्ही ते बेसिक सॉल्व्ह करू शकता. पुढचं बघा, समजा तुम्हाला असं दिलं 7 कॉम्बिनेशन 2. 7 कॉम्बिनेशन 2 दिलं तुम्हाला. मग इथं 7 पैकी दोघांची निवड करायची. 7 पैकी काय करायचं सिलेक्शन करायचं. 7 पैकी दोघांची आपल्याला निवड करायची. 7 पैकी आपण असं म्हणू शकतो ना, 7 पैकी दोघांची निवड करणे. दोघांची निवड करायची. 7 पैकी दोघांची निवड करायची. मग तो किती प्रकारे करता येईल, किती प्रकारे करता येईल, तर तुम्ही कसं करू शकता इथं इथं लिहू शकता तुम्ही 7चा फॅक्टोरियल, कारण हा झाला तुमचा आर बरोबर किती आला तुमचं 2. समजतंय का रे. मग इथं काय येणार तुमचा 7चा फॅक्टोरियल येणार, 2चा फॅक्टोरियल कंसात 7 वजा 2 कंसाच्या बाहेर काय आलं तुमचं फॅक्टोरियल. मग 7 फॅक्टोरियल हा असं मी लिहिला राजा, छेदामध्ये 2 फॅक्टोरियल. 7 वजा 2 किती आलं रे तुमचं 5 आलं, म्हणजे इथं आलं तुमचं 5 फॅक्टोरियल. आता दोघांपैकी मोठा कोणता आहे, 2 फॅक्टोरियल का 5 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल. तर इथं 7 मध्ये 5 येतो का, येतो. तर काय करायचं 7 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये म्हणायचं 5 फॅक्टोरियल छेदामध्ये इकडे काय ना तुमचा 2 गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 5 फॅक्टोरियल तुमचा तसाच घ्या. मग आता काय करा तुम्ही, आता भाग द्या. 5 फॅक्टोरियलला 5 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, बे 1 बे, बे 3 6, 7 आणि 3चा गुणाकार केला, 7 रे किती आलं 21. किती प्रकारे निवडता येईल, 21 प्रकारे निवडता येईल. चला, क्लिअर होतंय ना रे बाबा. जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे, ती जाऊया. हे बेसिक सांगतोय बरं का. चला जाऊया पुढं, पुढच्याकडे जाऊया थोडस. बघा
15 कॉम्बिनेशन तुमचं 3 करा. 3 15 कॉम्बिनेशन 3 करूया. 15 कॉम्बिनेशन 3 म्हणजे 15 पैकी 3 निवडायचे. 15 पैकी काय करायचं? 3 निवडायचे. 15 पैकी 3 निवडणे. 3 निवडणे. 15 पैकी 3 निवडणे. निवडणे 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 15 पैकी 3 निवडणे. मग कसं करू शकता तुम्ही राजाओ? इथं कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता? तुम्ही इथं करू शकता n बरोबर 15 म्हणू शकता. r तुमचा आला 3. याचा अर्थ वर असतो n फॅक्टोरियल, बरोबर का? n फॅक्टोरियल म्हणजे 15 फॅक्टोरियल छेदामध्ये आला तुमचा r. r आहे तुमचा 3. 3 फॅक्टोरियल कंसामध्ये 15 वजा 3 फॅक्टोरियल. मग 15 फॅक्टोरियल मी तसंच ठेवलं छेदामध्ये. मग काय करायचं माहिती का? हे 15चा उतरत्या क्रमानं मांडताना 12 फॅक्टोरियल पर्यंत यायचं. म्हणजे 15 गुणाकारामध्ये 14 गुणाकारामध्ये 13 गुणाकारामध्ये 12 फॅक्टोरियल आणि छेदामध्ये येणार 3 फॅक्टोरियल पूर्ण सोडून घ्या तुमचा. 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 12 फॅक्टोरियल तसंच ठेवला. मग आता काटाकाटी करा. तुमचा 12 फॅक्टोरियलला 12 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. कुठं भाग जातो? 3 1 3 3 5 15 बे 1 बे बे 7 14. राहिलं काय काय बघा तुमचं? 5 राहिलं, 7 राहिलं, 13 राहिलं. 5 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 13. 13 7 आलं 91. 91 गुणाकारामध्ये 5 आलं. 91 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 5 आलं. राजा गुणाकार करा. 5 1 5 आणि 5 9 45. 400 किती आलं तुमचं? 55. 455 आलं का? चेक करून घ्या. 455 आलं का? चेक करून घ्या. चला क्लिअर का रे बाबा? मग आता एवढं आपण कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरला. आता एवढं काय केलं आपण? कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरला. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरला आणि त्या पद्धतीने सोडवला. पण आपल्याला हे प्रत्येक वेळी फॉर्म्युलाच टाकायचं का नाहीये? तर शॉर्टकट कॉम्बिनेशन कशा पद्धतीने सोडवायचं बघा. शॉर्टकट कॉम्बिनेशन. शॉर्टकट कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. शॉर्टकट कॉम्बिनेशन. बघा आता शॉर्टकट कॉम्बिनेशन कसं सोडवायचं उदाहरण मगाचच घेऊया. 5 कॉम्बिनेशन 2 म्हणजे 5 पैकी 2 निवडायचे. 5 पैकी तुम्हाला काय करायचे? 2 निवडायचे आहेत राजा. 5 पैकी तुम्हाला 2 निवडायचे. मग काय करायचं? आता बघा इकडं ना फॉर्म्युला वापरायचं काही नाही करायचं. मला सांगा खाली 5 पैकी किती निवडायचे? 2 निवडायचे. खाली किती आहे रे तुमचं? 2 आहे. 2 खाली किती आहे तुमचं? 2 आहे राजा. आहे ना खाली 2. मग काय करायचं माहिती का? काय करायचं माहिती का? वरचे पण लक्षात ठेवा. 5 पासून उतरत्या क्रमानं 2च अंक घ्यायचे. 5 पासून उतरत्या क्रमानं 2च अंक घ्यायचे. म्हणजे काय करायचं? 5 गुणाकारामध्ये किती करायचं? 4 करायचं. छेदामध्ये ह्याचा असा लिहा 2 गुणाकारामध्ये किती करायचं? 1 करायचं. म्हणजे खाली किती अंक आहेत बघायचं आणि वरचे लक्षात ठेवा 5 पासून तेवढे उतरत्या क्रमानं मांडायचे. 2 आहे तर लक्षात 2च अंक घ्यायचे त्या ठिकाणी. मग आता काटाकाटी करायचं. बे 1 बे बे 2 4 5 2 किती आलं? 10 आलं. बघा मग आलतं का? बघा एकदा चेक करून घ्या. मग आलतं का 10 तुमचं? का आलतं का 10 तुमचं? आलतं मग आता. मग तुम्ही शॉर्टकट अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. पुढचं बघा. पुढचं मग उदाहरण कुठलं होतं? 7 कॉम्बिनेशन 2 होतं. बरोबर आहे का? खाली किती अंक आहे तुमचा? 2 निवडायचे. 7 पैकी 2 निवडायचे. तर मग काय करायचं? 7 पासून 2 अंक उतरत्या क्रमानं मांडायचे. 7 गुणाकारामध्ये म्हणायचं 6. छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये म्हणायचं 1. 2चा पण उतरत्या क्रमाने 1 पर्यंत मांडणी करून घ्यायची. मग आता भाग दे. बे 1 बे बे 6. 7 आणि 3चा गुणाकार केला. 7 आलं तुमचं 21. बघा मग चालतं का? 21 धावतो. आलतं का 21? हो आलं 21. क्लिअर का रे बाबा? समजतं ना? मी काय सांगतोय बेसिक समजतं का? हे बेसिक खूप महत्वाचं. जाऊ मेन पॉईंटला मी लक्षात ठेवा. तुम्हाला तर हेच बेसिक तिथं उपयोगी पडणार आहे. जर हे मी सांगितलेलं बेसिक तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्हाला मेन पॉईंटला मी गेल्यानंतर काही समजणार नाहीये. त्यामुळे हे क्लिअर होतंय का बघा. हे सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढचं मग कुठलं घेतलं होतं रे आपण? 15 कॉम्बिनेशन 3 घेतलं होतं. बरोबर का रे? म्हणजे 15 पैकी 3 निवडायचे. मग काय करायचं? खालचा अंक 3 आहे तर 15 पासून उतरत्या क्रमानं 3च अंक मांडून घ्यायचे. 15 गुणाकारामध्ये 14 गुणाकारामध्ये किती म्हणायचं? 13.
छेदामध्ये तुमचं 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3चा पण उतरत्या क्रमाने मांडणी करायची 1 पर्यंत. मग आता काय करा, काटाकाटी करा. आता काय होणार तुमचं इथं 3 न भाग 3 एके 3, 3 पाचशे 15, बे एक बे, बे साती 14. आले तुमचे 5 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 13, 13 सत्त आलं तुमचं 91, 91 गुणाकारामध्ये 5, 5 एके 5, 5 नव्वे 45. आलं का 455. मग आपण किती आलं तर 455 आलतं का? चला बघून घ्या एकदा, बघून घ्या एवढं. सोडवण्याचा प्रयत्न पण करा, सोडवण्याचा प्रयत्नही करा. कळालं काय करायचं? जेवढे खाली अंक दिलाय, जेवढा खाली अंक दिलाय तेवढेच लक्षात ठेवा. 15 पासून खाली रिड्यूस करत यायचं, तेवढंच खाली काय करायचं, रिड्यूस करत यायचं. लक्षात ठेवा. समजतं ना? देऊ का अजून जरा एक्झाम्पल? पुढचं घ्या. 5 कॉम्बिनेशन 2 छेदामध्ये 9 कॉम्बिनेशन 2. इथं बघा, प्रयत्न करा सोडवण्याचा. पुन्हा 4 कॉम्बिनेशन 2 छेदामध्ये 9 कॉम्बिनेशन 2 तुमचं. पाच कॉम्बिनेशन 1 गुणाकारामध्ये 4 कॉम्बिनेशन 1 छेदामध्ये 9 कॉम्बिनेशन 2. पुढं 5 कॉम्बिनेशन 2 अधिक 4 कॉम्बिनेशन 2 छेदामध्ये 9 कॉम्बिनेशन 2. काय करायचं रे? हित करून घ्या. आता 5 कॉम्बिनेशन 2 आहे, खाली अंक किती आहे? 2 आहे. म्हणजे याचा अर्थ वरचा अंक 2 पर्यंत रिड्यूस करा. वरचा अंक 2 अंकांनी रिड्यूस करा. म्हणजे काय ना, तुमचं 5 गुणाकारामध्ये येणार 4 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये येणार आहे छेदामध्ये. आता खाली पण इथं तुमचा 9 कॉम्बिनेशन 2 आहे, याचा अर्थ इथं तुमचा 2 आहे. म्हणजे वरच्या अंक 2 ने रिड्यूस करा. म्हणजे काय आलं तुमचं 9 गुणाकारामध्ये किती आलं? 8. छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये किती आलं? 1 आलं राजा. मग आता काय होणार माहिती आहे का? हे 2 गुणाकारामध्ये 1 आणि 2 गुणाकारामध्ये एकमेकाला काय झालं तुमचं? कॅन्सल झालं. काय होणार? ते तुमचं कॅन्सल होणार. आणि मग राहिलं काय तुमचं इथं? राहिलं काय राजा तुझं इथं? 5 गुणाकारामध्ये 4 छेदामध्ये 9 गुणाकारामध्ये 8. 4 एके 4, 4 दोन्ही 8 राजा. आता भाग जाणार नाही, 5 वरती तसंच ठेवा. 9 दोन्ही किती आलं? 18. 9 दोन्ही आलं 18, 5/18 आलं. क्लिअर करे बाबा. 5 किती आलं? 18. खाली या तसंच करायचं आहे तुम्हाला. इथं 2 आहे तुमचं, याचा अर्थ 4 पासून 2 अंक रिड्यूस करा. याचा अर्थ 4 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 3 आलं राजा. 3. क्लिअर करे बाबा. मग खाली इथं तुमचं किती आहे? इथं 2 आहे, तर 2 गुणाकारामध्ये 1 आलं छेदामध्ये तुमचं. इथं 9 कॉम्बिनेशन 2 आहे, याचा अर्थ खाली इथं 2 संख्या आहे तुमची, याचा अर्थ 9 पासून 2 अंक रिड्यूस करा. 9 गुणाकारामध्ये किती आलं? 8 आलं छेदामध्ये. 2 गुणाकारामध्ये किती आलं? 1 आलं राजा. मग आता काय करा? भाग द्या. हे 2 1 2 1 कॅन्सल झालं. राहिलं काय तुमचं? 4 गुणाकारामध्ये 3 आणि छेदामध्ये 9 गुणाकारामध्ये 8 आलं. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 3 एके 3, 3 त्रिक 9. वरती राहिला काहीच नाही, म्हणजे 1 राहिला. खाली राहिला 3 आणि 2चा गुणाकार करा. 3 दोन्ही किती आलं? 6 आलं. 1/6 आलं. 1/6 किती आलं रे? 1/6 आलं. चला, क्लिअर होतंय ना? पुढं चला, जाया पुढं. इथं बघा, इथं 5 कॉम्बिनेशन 1 आहे, इथं 4 कॉम्बिनेशन 1 आहे. याचा अर्थ 1 नच रिड्यूस करायचं, म्हणजे 5च आलं गुणाकारामध्ये. ते किती आलं? 4च आलं राजा. चला, 5 छेदामध्ये किती आलं तुमचं? 9 आलं. तसं इथं तुम्ही करा.
इथं 5 कॉम्बिनेशन 2 आहे, याचा अर्थ खाली 2 आहे, याचा अर्थ 5 पासून 2 अंक रिड्यूस करा, म्हणजे 5 गुणाकारामध्ये 4, छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 राजा. अधिक आहे, अधिक चिन्ह देऊन टाका. आता 4 कॉम्बिनेशन 2 याचा अर्थ खालचा अंक 2 आहे, याचा अर्थ 4 पासून 2 अंक रिड्यूस करा. 4 गुणाकारामध्ये 3, छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1. आता छेदामध्ये तुमचं इथं 9 कॉम्बिनेशन 2 आहे तुमचं. खाली 2 आहे, याचा अर्थ 9 पासून 2 अंक रिड्यूस करा. 9 गुणाकारामध्ये आलं 8, छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये आलं 1 राजा. आता काय करा, भाग द्या ह्याला. बे 1 बे, बे छोक 8. पुन्हा बे 1 बे, बे दोन्ही 4. बे 1 बे, बे दोन्ही 4. तर राहिलं काय काय बघा तुमचं 5 आणि 2. 5 दोन्ही किती आलं तुमचं 10 आलं. 10 अधिक 3 दोन्ही किती आलं 6 आलं. छेदामध्ये 9 चोक किती आलं तुमचं 36 आलं. 4 चोक 16, 4 9 किती आलं तुमचं 36. 4/9 आलं का चेक करून घ्या. 4/9 आलं का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. बेसिक क्लिअर का? पुढं जायला बरं मला आता. बेसिक क्लिअर का? जाऊया पुढं. चला तर मेन मुद्द्यावरती येऊ दे. एवढं बेसिक क्लिअर करे बाबा. हे सगळं बेसिक क्लिअर. फॅक्टोरियल कसं काढायचा, फॅक्टोरियल कसं काढायचं क्लिअर. पुन्हा कॉम्बिनेशन सिलेक्शन कसं करायचं, सिलेक्शनचा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. NCR एन फॅक्टोरियल छेदामध्ये आर फॅक्टोरियल एन मायनस आर फॅक्टोरियल. त्याचं शॉर्टकट पण मी सांगितलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, फॉर्म्युला लक्षात राहिला तरी चालेल. टाईप क्रमांक 1. चला टाईप क्रमांक आता 1 घ्या. एक गणित. एका पिशवीत 5 पांढरे 4 लाल 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीतून 3 चेंडू बाहेर काढले असतात. ते तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता काय म्हणते? तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता काय? चला घ्या. काय रे बाबा, एका पिशवीतून 5 पांढरे 4 लाल 6 निळे चेंडू आहेत. त्या पिशवीतून 3 चेंडू बाहेर काढले असतात. तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता काय? मला सांगा, एका पिशवीत किती पांढरे आहेत रे? 5 पांढरे आहेत. 5 पांढरे. किती लाल आहेत तुमचे? 4 लाल. 4 लाल. किती आहेत तुमचे? 6 निळे. 6 निळे. टोटल किती झाले? 6 आणि 4 10, 10 आणि 5 किती आले? 15. 15 पैकी किती निवडायचे रे? पिशवीतून 3 चेंडू बाहेर काढले. 15 पैकी 3 चेंडू बाहेर काढले. 15 पैकी 3 चेंडू बाहेर काढले, याचा अर्थ कॉम्बिनेशन मध्ये कसं देणार? 15 कॉम्बिनेशन 3. 15 कॉम्बिनेशन 3. पण पुढे काय म्हटलंय माहिती का? 3 बाहेर काढले तर तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता काय? तिन्ही चेंडू निळे असण्याची म्हणजे पी म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. तिन्ही चेंडू निळे असण्याची, तिन्ही चेंडू निळे असण्याची तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता काय म्हणते तुमचं? तिन्ही चेंडू म्हणजे लक्षात ठेवा, निळे चेंडू किती आहेत रे? 6. 6 पैकी 3. 6 पैकी 3 का? तिन्ही चेंडू निळे असण्याचे. आपल्याला निळे चेंडू किती आहेत? 6. 6 पैकी 3 म्हणायचं राजा. मग आता नंबर ऑफ सॅम्पल टोटल किती आहे तुमचं इथं? 15 पैकी 3 म्हणजे 15 कॉम्बिनेशन 3 आहे. आता काय करायचं ते लिहायचं खाली. 15 कॉम्बिनेशन 3 आहे. पैकी लक्षात ठेवा तिन्ही चेंडू निळे असण्याचे म्हणजे 6 कॉम्बिनेशन 3. 6 कॉम्बिनेशन 3. कळतं का रे मी काय केलं ते? हे सगळं लक्षात संभाव्यता जे तुमची 15 पैकी 3 निवडायचे, नंबर ऑफ सॅम्पल ते खाली लिहिलं. आणि किती निवडायचे? तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता. म्हणजेच लक्षात ठेवा 6 पैकी 3.
6 पैकी किती 3. आता हे तुम्हाला शिकवलंय बेसिक मी. आता तुम्हाला फक्त त्याची काय करायची मांडणी करायची आहे. कसं करू शकता, खाली 3 अंक, याचा अर्थ 6 पासून 3 अंक रिड्यूस करा. 6 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 4 छेदामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 छेदामध्ये. आता 5 कॉम्बिनेशन 3 आहे, याचा अर्थ 3 खाली अंक, याचा अर्थ 15 पासून 3 अंक रिड्यूस करा. 15 गुणाकारामध्ये 14 गुणाकारामध्ये आलं 13 छेदामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 1. आता 3 2 1 3 2 1 काय झालं तुमचं कॅन्सल झालं. मग राहिलं काय काय तुमचं लिहून घ्यायचं. 6 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 4 छेदामध्ये 15 गुणाकारामध्ये 14 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 13. मग आता काय करा, काटाकाटी करा. कितीनं भाग झाला इथं तुमचा 3. 3 2 6 3 5 15. 5 ला 5 झाले कॅन्सल. बे 1 बे, बे 7 14. आता भाग जातो का रे, नाहीये. मग वरती राहिला तुमचा किती 4 राहिला आणि छेदामध्ये राहिले तुमचं 13 आणि 7. 13 आणि 7चा गुणाकार केला 13 7 आलं 91. तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता झाली. तिन्ही चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती आली 4/91. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा प्रश्न हा. चला क्लिअर का बाबा, एकदा कमेंट करा पुढे जायला बरं. फक्त अजून एक बेसिक काय लक्षात ठेवा माहिती का, हे क्लिअर करा. अजून एक बेसिक काय लक्षात ठेवा माहिती का, बेसिक बेसिक अजून एक बेसिक सांगतो. एक अजून एक बेसिक लक्षात ठेवा. जर तुमचं आणि आणि व आलं, जर आणि आणि तुमचं काय आलं व आलं तर गुणाकार करा. आणि जर किंवा अथवा आलं, किंवा किंवा अथवा आलं, अथवा आलं तर बेरीज करा. हे एक बेसिक लक्षात ठेवा. जर आणि आणि व आलं तर गुणाकार करा आणि किंवा किंवा अथवा आलं असेल तुमचं तर तिथं बेरीज करा. हे एक बेसिक लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन क्लिअर करे बाबा. इथला सेकंड क्वेश्चन. एका पिशवीमध्ये 10 पांढरे 16 लाल 14 काळे चेंडू आहेत. जर यादृच्छिकपणे एक चेंडू त्यातून काढला असता लाल किंवा काळे चेंडू निघण्याची शक्यता किती आहे. लाल किंवा काळा चेंडू निघण्याची पॉसिबिलिटी किती आहे. बघा, एका पिशवीत 10 पांढरे आहेत. एका पिशवीत किती पांढरे आहेत तुमचे 10 पांढरे आहेत. 10 पांढरे आहेत. पुन्हा किती 16 लाल आहेत. 16 लाल आहेत. पुन्हा किती आहेत 14 काळे आहेत. 14 काळे आहेत. टोटल किती झाले 16 मध्ये 4 मिळवले 20 30 30 आणि 10 किती आले 40. 40 पैकी काय म्हणते एक चेंडू काढला यादृच्छिकपणे. एक चेंडू 40 पैकी एक म्हणजे 40 कॉम्बिनेशन 1. 40 कॉम्बिनेशन 1. 40 कॉम्बिनेशन 1. मग आपली पॉसिबिलिटी काय आहे. पॉसिबिलिटी काय आपली तर ती म्हणते काढण्यात आला तर लाल किंवा काळा चेंडू. लाल किंवा म्हणते काळा, लक्षात ठेवा. लाल किंवा काळा म्हणजे लाल किंवा काळा चेंडू निघण्याची, काळा चेंडू निघण्याची पॉसिबिलिटी काय. पी म्हणजे पॉसिबिलिटी. मग मला सांगा लाल किंवा काळा म्हणण्याची म्हणजे आपल्याकडे लाल किती आहे तरी आपल्याला 16 म्हणजे म्हणायचं इथं म्हणायचं 16 पैकी 1. 16 पैकी 1. एकच चेंडू बाहेर काढायचा आपल्याला 16 पैकी 1. किंवा 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 काळे किती तर आपल्याकडे ती 14. 14 पैकी 1 किंवा 14 पैकी 1. 14 पैकी 1.
कळतंय का रे? क्लिअर होतंय ना? लाल किंवा काळा चेंडू निघण्याची पॉसिबिलिटी म्हणते लाल आपल्याकडे ती 16 आहे, 16 पैकी एक किंवा काळे 14 आहे, 14 पैकी एक म्हणायचं. मग आता हे कसं मांडू शकतो कॉम्बिनेशन मध्ये? तर तुम्ही काय करायचं इथं 16 कॉम्बिनेशन एक. आता किंवा म्हणजे मगच मी सांगितलं तुम्हाला किंवा म्हणजे काय सांगितलं, मी काय करायला सांगितलं तुम्हाला किंवा म्हणजे अधिक करायचं, किंवा म्हणजे अधिक करायचं, किंवा किंवा अथवा आलं काय करायचं, अधिक करायचं, अधिक तुमचं 14 पैकी एक म्हणजेच तुमचं 14 कॉम्बिनेशन एक छेदामध्ये नंबर ऑफ सॅम्पल टोटल किती आहे रे? 40 कॉम्बिनेशन एक. बस आता हे तुमची मांडणी आली. तुमची मांडणी आता काय करायचं, सोडवून घ्यायची. काय करायचं 16 म्हणजे इथं खाली एका याचा अर्थ उत्तर क्रमांक 16 येणार तुमचं. इथं 16 अधिक किती आलं तुमचं 14 छेदामध्ये. इथं किती आलं तुमचं 40 आलं राजा. बरोबर का रे? 16 अधिक 14 केलं किती आलं तुमचं 30 आलं. छेदामध्ये आलं 40 राजा. झिरोला झिरो कॅन्सल झालं. राहिलं तुमचं 3/4. जर यादृच्छिकपणे तुम्ही जर एक चेंडू काढला तर लाल किंवा काळा चेंडू निघण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती पॉसिबिलिटी किती आली 3/4. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर होतंय का रे बाबा? समजतंय का मी काय सांगतो ते? समजतंय का? महत्वाचं म्हणजे मी काय सांगतो ते समजतंय का? एकदम व्यवस्थित गेलोय. हा इथं कुठं आहे तुमचं एक आहे ना, इथलं पुसलं ते. चेंडू लाल नाही याची संभाव्यता किती? एक चेंडू बाहेर काढताय तर लाल नाही याची संभाव्यता किती विचारलेली आहे तुम्हाला. बघा प्रयत्न करा. जमतंय का रे? जमतंय का? जमतंय का? जमतंय का? जमतंय का? महत्वाचं म्हणजे जुळलं पाहिजे. या इकडे सांगतो. आपल्याकडे ते मला सांगा किती पांढरे आहेत रे? 3 पांढरे. बरोबर. 3 पांढरे आहेत. पुन्हा 2 तुमचे निळे आहेत. 2 तुमचे निळे आहेत. पुन्हा 5 काय तुमचे लाल आहेत, लाल. मग टोटल किती झाले? 5 आणि 2 7, 7 आणि 3 आले 10. 10 पैकी काय म्हणते तो 10 पैकी एक चेंडू काढायचा आहे. 10 पैकी तुम्हाला एक चेंडू बाहेर काढायचा आहे, त्याला म्हणायचं 10 कॉम्बिनेशन एक. 10 कॉम्बिनेशन एक. क्लिअर का रे बाबा? हे क्लिअर का? आता बघा पॉसिबिलिटी काय तुमची. पॉसिबिलिटी काय बघा तिथं ती म्हणते जर चेंडू एक बाहेर काढला तर काढलेला चेंडू लाल नाही. काढलेला चेंडू लाल नसण्याची लाल नसण्याची संभाव्यता किती? लाल नसण्याची लाल नसण्याची पी म्हणजे संभाव्यता किती? म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती का? लाल नसण्याची संभाव्यता म्हणजे लाल नाही म्हणजेच उर्वरित किती आहे तुमचे? उर्वरित पैकी एक लक्षात ठेवायचं. ती म्हणते लाल नसण्याची संभाव्यता किती म्हणजे याचा अर्थ लालला घ्यायचं नाही. उर्वरित जे तुमचे आहेत निळे आणि पांढरे लक्ष त्यापैकी एक कोणता तरी असणार. म्हणून म्हणायचं उर्वरित जे आहे तुमचे उर्वरित 5 पैकी एक. उर्वरित 5 पैकी एक. उर्वरित 5 पैकी एक म्हणायचं. कळतंय का मी काय सांगतोय तरी? समजते ना मी? उर्वरित 5 पैकी एक म्हणायचं का?
तर ती म्हणते लाल नसण्याची संभाव्यता किती. मग लाल नाही याचा अर्थ राहिलेली तुमची पांढरे किंवा निळ्यापैकी एक असणार. म्हणजे 3 आणि 2 किती आले 5, 5 पैकी एक म्हणजे उर्वरित 5 पैकी एक. मग आपल्याला माहिती आहे कसं मांडणी करू शकतो. आता इथं खाली 10 कॉम्बिनेशन 1 नंबर ऑफ सॅम्पल, वरती काय ना तुमचं घटक घटक किती आहे उर्वरित 5 पैकी एक, 5 पैकी एक म्हणजे 5 कॉम्बिनेशन 1. बस हे सोडवायचं आहे तुम्हाला. इथं आलं 5 कारण एक आहे खाली इथं अंक, याचा अर्थ उत्तर एकच येणार तुमचा. छेदामध्ये 10 कॉम्बिनेशन एक याचा अर्थ रिड्यूस करत एकच येणार तुमचं, 10च येणार इथं. मग भाग द्या 5 1 5, 5 2 10 आले किती तुमचं 1/2. लाल त्यातून एक चेंडू जर यादृच्छिकपणे तुम्ही बाहेर काढला किंवा रॅन्डमली बाहेर काढला तर काढलेला चेंडू लाल नसण्याची संभाव्यता किती आहे 1/2 आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आहे का ना सोपं. तुम्हाला इथं प्रश्न तुम्ही तयार करू शकता. आता काय म्हणले काढलेला चेंडू लाल नसण्याची शक्यता संभाव्यता किती. तुम्ही म्हणू शकता ना काढलेला चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता किती. तुम्ही म्हणू शकता ना काढलेला चेंडू निळा नसण्याची संभाव्यता किती. करू शकता. करा चला घ्या इथंच प्रश्न दुसरा तुमचा. इथंच प्रश्न दुसरा घ्या. इथं दुसरा तयार करतो प्रश्न. काय रे बाबा काढलेला चेंडू काढलेला चेंडू काढलेला चेंडू निळा नसण्याची संभाव्यता काय. निळा नसण्याची संभाव्यता काय. उत्तर पाठवायचं चला. काढलेला चेंडू निळा नसण्याची संभाव्यता काय. जमतंय का रे. निळा नसण्याची संभाव्यता काय म्हणजे याचा अर्थ म्हणायचं असतं ह्याला काय म्हणायचं असतं. उर्वरित उर्वरित काय पॉसिबिलिटी होणार तुमची. उर्वरित उर्वरित किती निळा नसते. निळा सोडून द्या राहिले किती 5, 5 आणि 3 आले 8 म्हणजे लाल किंवा पांढरा 5 आणि 3 किती आले 8. निळे सोडून उर्वरित किती 8, 8 पैकी 1, 8 पैकी 1 राजा 8 पैकी 1. मग कसं येणार तुमचं 8 कॉम्बिनेशन 1 छेदामध्ये नंबर ऑफ सॅम्पल किती टोटल तुमचं 10 कॉम्बिनेशन 1 वरती आला 8 खाली आला तुमचा 10 भाग द्या बेचोक 8 बे पंचे 10 आले 4/5. यादृच्छिक पद्धतीने पिशवीतून एक चेंडू काढला असता निळा नसण्याची संभाव्यता आली 4/5. 4/5 काय अवघड आहे मला सांगायच्यामध्ये. 4/5 तुम्ही असं आता दुसरं काढू शकता. लाल नसण्याची झालं निळा नसण्याची झालं. आता तुम्ही म्हणू शकता पांढरा नसण्याची संभाव्यता किती. पांढरा नसण्याची संभाव्यता किती. चला जाऊया का रे पुढे. क्लिअर का रे बाबा. समजतंय का. क्लिअर का. चौथा क्वेश्चन. एका पिशवीमध्ये 2 लाल 3 हिरवे 2 निळे चेंडू आहेत. जर यादृच्छिकतेने 2 चेंडू काढले तर त्यात एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता काय. एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता. चला सेम टू सेम मगा 2 क्वेश्चन घेतले ना असे. हे 2 क्वेश्चन घेतले ना असे सेम त्याच्यावरतीच आहेत लक्षात ठेवा. पण आता उत्तर यायला पाहिजे. आता उत्तर यायला पाहिजे. किती लाल आहेत रे आपल्याकडे. ती 2 लाल आहेत. 2 लाल आहेत. पुन्हा किती हिरवे आहेत तुमचे 3 हिरवे आहेत. 3 हिरवे आहेत. ते आले 7. 7 पैकी 7 पैकी किती चेंडू बाहेर काढले 2 चेंडू बाहेर काढले. याचा अर्थ ते कॉम्बिनेशन मध्ये कसे लिहू शकता 7 कॉम्बिनेशन 2. 7 कॉम्बिनेशन 2. क्लिअर का रे बाबा. समजतंय ना का जमतच नाही काय. मग आता पुढे काय पॉसिबिलिटी. एकही चेंडू निळा नसण्याची पॉसिबिलिटी काय तुमची. एकही चेंडू निळा नसण्याची. एकही चेंडू निळा नसण्याची
निळा नसण्याची संभाव्यता किती? आता एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता म्हणजेच काय? उर्वरित उर्वरित कारण निळाच नाही म्हणजे उर्वरित किती राहिले तुमचे? निळे सोडून द्या, निळे सोडून द्या, राहिले 3 आणि 2 5, उर्वरित 5 पैकी 2, उर्वरित 5 पैकी 2 असण्याची संभाव्यता. ह्याचा अर्थ काय निघणार? एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता म्हणजेच काय? एकही चेंडू निळा नाही म्हणजे याचा अर्थ 3 आणि 2 5 पैकी 2 असणार, उर्वरित 5 पैकी 2 असणार. लक्षात ठेवा. मग हेच आता तुम्ही कसं मांडू शकता रे राजाव? हेच तुम्ही आता कसं मांडू शकता? 5 पैकी 2 म्हणजे 5 कॉम्बिनेशन 2 छेदामध्ये टोटल किती नंबर ऑफ सॅम्पल तुमचं? 7 कॉम्बिनेशन 2. तर हे सोडवा तुमचं. खाली 2 आहे याचा अर्थ 5 5 2 अंकापर्यंत रिड्यूस करा. 5 गुणाकारामध्ये 4 छेदामध्ये झालं. काय झालं? कॅन्सल. राहिलं काय तुमचं? 5 गुणाकारामध्ये 4 छेदामध्ये 7 गुणाकारामध्ये 6. समजतंय का? मग आता काय करा? भाग द्या. बे दोन्ही 4 बे त्रिक 6. आता काय भाग जाणार नाही. 5 आणि 2चा गुणाकार. 5 दोन्ही आलं तुमचं 10 छेदामध्ये 7 त्रिक आलं 21. एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता आली 10 छेदामध्ये 21. आहे का ऑप्शन मध्ये 10 छेदामध्ये 21? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे? ती चला 5वा क्वेश्चन. पिशवीमध्ये 3 लाल 6 पांढरे 7 निळे चेंडू आहेत. जर त्यातून 2 चेंडू काढले तर एक सफेद म्हणजे पांढरा व एक निळा चेंडू असण्याची संभाव्यता किती? बघा सोडवा, प्रयत्न करा. चला आता समजतंय का रे? किती आहेत रे बाबा? 3 लाल आहेत, 3 लाल आहेत, पुन्हा 6 पांढरे आहेत, 6 पांढरे आहेत, पुन्हा 7 काय तुमचे निळे आहेत, 7 निळे आहेत. निळे बरं का, ते मिळे नाही, निळे 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 आहेत. झाले किती बघा टोटल? 6 आणि 3 9 9 आणि 7 16. बरोबर का रे? समजतंय ना? एक सफेद आणि तुम्हाला काय काढायचंय? निळा चेंडू काढायचंय. चला मग संभाव्यता काय म्हटलंय? एक चेंडू इथं 2 आहे, इथं म्हणलं एक पांढरा व एक निळा चेंडू असण्याची संभाव्यता. चेंडू असण्याची संभाव्यता. एक पांढरा व एक निळा चेंडू असण्याची संभाव्यता राजा. म्हणजेच तुम्ही एक पांढरा किती आहे आपल्याकडे? ते पांढरे आहेत 6. मग म्हणायचं 6 पैकी 1. इथं वाय व म्हणजे असतो गुणाकार राजा. एक निळा चेंडू, एक निळा किती आहे तर आपल्याला 7 म्हणायचं.
आता येतोय का रे? आवाज येतोय का? आता येतोय का? किती गणिताला आवाज आला ना रे? काय किती गणिताला आवाज आला? किती गणिताला आवाज आला नाही? बोला. आता येतोय का रे आवाज? आयला मागास बघितलंच नाही रे मी मेसेज तुझा. तर जाऊ दे, चला ते मागचं मागचं काय आता समजून जावा. हातवारे करून तुम्हाला कळालं असेल त्यावर तो तिथं समजून जावा ते. हे पुन्हा सांगतो वाटलेस. हे पुन्हा सांगतो. हे पुन्हा सांगतो. आवाज येत नव्हता तर पुन्हा सांगतोय. आता येतोय का रे? आवाज येतोय का आता? आवाज येतोय का? आता आवाज येतोय का? आता येतोय का रे? आता येतोय. आता बघा, आपल्याकडे किती आहेत? 6 पांढरे, 6 पांढरे आणि 4 लाल आहेत. बरोबर का रे? 4 लाल आहेत. 6 आणि 4 किती आले? 10. 10 पैकी आपल्याला किती निवडायचे रे? 2 निवडायचे. म्हणजे 10 कॉम्बिनेशन 2. 10 कॉम्बिनेशन 2 राजा. क्लिअर का रे बाबा? 10 कॉम्बिनेशन 2. मग पॉसिबिलिटी काय तुमची विचारली? दोन्ही चेंडू पांढरे असण्याची. दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता काय? दोन्ही चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता काय? दोन्ही चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता. मग मला सांगा, दोन्ही चेंडू पांढरे असण्याची म्हणजे पांढरे किती आपल्या? 6 म्हणायचं. 6 पैकी 2. 6 पैकी 2. मग आता 6 कॉम्बिनेशन 2 छेदामध्ये किती येणार तुमचं? 10 कॉम्बिनेशन 2 राजा. मग आता 2-2 अंक रिड्यूस करत जावा तुमचे. खाली इथं 2 आहे, 2 अंक रिड्यूस करा. 6 गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 छेदात 10 गुणाकारामध्ये 9 छेदात 2 गुणाकारामध्ये 1 2 गुणाकारात 1 2 गुणाकारात 1 कॅन्सल झालं. 6 गुणाकारामध्ये 5 छेदात 10 गुणाकारामध्ये किती आलं? 9,000. क्लिअर करे बाबा? क्लिअर करे बाबा? क्लिअर का? मग आता राजा भाग द्यायचा याला. 5 1 5 5 2 10 2 1 2 2 3 7 3 1 3 3 3 9. वरती राहिला 1 छेदात राहिला 3. दोन्ही चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती आली? 1/3. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. आता आवाज येतो ना व्यवस्थित? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा त्याच माहितीवर बरं का, लक्षात ठेवा. ह्याच माहितीवरती किती? 6 पांढरे आणि 4 लाल. 6 पांढरे आणि 4 लाल म्हणजेच किती झाले? 10 पैकी निवडायचे होते 2 त्याच माहितीवरती. म्हणजे 10 कॉम्बिनेशन 2. 10 कॉम्बिनेशन 2 लक्षात ठेवा. मग दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता म्हणले पी कंसामध्ये दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती म्हणलेलं आहे. मग आता मला सांगा, दोन्ही चेंडू लाल किती तुमचे? म्हणायचं 4 पैकी 2. 4 पैकी किती तुमचं? 2 आलं राजा. 2. बरोबर का रे? मग लिहायचं 4 कॉम्बिनेशन 2 छेदामध्ये नंबर ऑफ सॅम्पल किती रे बाबा? 10 कॉम्बिनेशन 2. मग इथं आलं तुमचं 2 आहे तर उतरत्या क्रमाने 2 अंक रिड्यूस करा. 4 गुणाकारामध्ये 3 छेदात 2 गुणाकारामध्ये 1 छेदामध्ये. खाली 10 कॉम्बिनेशन 2 मध्ये पण 2 आहे खाली. याचा अर्थ वरचे 10
दोन अंक काय करा, रिड्यूस करा 10 पासून. 10 गुणाकारामध्ये आले 9 छेदात 2 गुणाकारामध्ये आले 1. 2 गुणाकारात 1, 2 गुणाकारात 1 कॅन्सल झालं. 4 गुणाकारामध्ये 3 छेदात 10 गुणाकारामध्ये 9. 3 1 3, 3 3 9. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. वरती राहिला 2 राजा, खाली 5 आणि 3 आहे. 5 आणि 3 चा गुणाकार केला, 5 3 किती आलं तुमचं 15 आलं. 2 छेद किती आलं 15 आलं. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला, दोन्ही चेंडूपैकी एक चेंडू पांढरा आणि एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती? आपल्याकडे 6 पांढरे आणि किती येते 4 लाल. 6 पांढरे आणि आहेत 4 लाल, म्हणजे झाले टोटल 10. 10 पैकी 2, 10 पैकी 2, 10 पैकी 2 राजा, 10 पैकी 2. मग पॉसिबिलिटी काय विचारली? दोन्ही चेंडू पैकी एक चेंडू पांढरा आणि एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती? मग मला सांगा, एक चेंडू पांढरा किती म्हणायचं? 6 पैकी 1. 6 पैकी 1 आणि म्हणजे असतो, लक्षात ठेवायचं, गुणाकार. आणि म्हणजे गुणाकार. व एक चेंडू लाल किती आहे? 4. 4 पैकी 1. तर करा कॉम्बिनेशन मध्ये 6 पैकी 1 म्हणजे 6 कॉम्बिनेशन 1 गुणाकारामध्ये, 4 कॉम्बिनेशन 1 छेदामध्ये. खाली किती? 10 पैकी तुमचे 2. 10 कॉम्बिनेशन 2 निवडायचे. कॅल्क्युलेशन करा आता. इथं तुमचं इथं आहे ना तुमचं 6 गुणाकारामध्ये 4, खाली एकच आहे ना छेदामध्ये. इथं 2 अंक, वरचे 2 अंक रिड्यूस करा, म्हणजेच 10 गुणाकारामध्ये 9 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1. आता भाग द्या. बे 1 बे, बे 5 10. 3 2 6, 3 3 9. भाग जात ना, 4 2 किती आलं तुमचं 8 आलं. छेदामध्ये 5 आणि 3 चा गुणाकार 5 15, 8 छेद 15. एक चेंडू पांढरा आणि एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता झाली, ती संभाव्यता किती आली तुमची 8 छेद 15. चलो आगे. दोन्ही चेंडू पांढरे किंवा दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती म्हणते? दोन चेंडू पांढरे किंवा लाल असण्याची संभाव्यता. 6 पांढरे होते आपल्याकडे, पुन्हा किती लाल होते? 4 लाल होते. टोटल झाले 10. 10 पैकी आपल्याला निवडायचे होते, ते पहिले बेसिक माहितीवर चला बरं का, 2 म्हणजे 10 कॉम्बिनेशन 2 तुमचा. मग पॉसिबिलिटी काय तुमची? दोन्ही चेंडू पांढरे किंवा दोन्ही चेंडू लाल असण्याची. दोन्ही चेंडू पांढरे, पॉसिबिलिटी दोन्ही चेंडू पांढरे किंवा दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता. म्हणजे पांढरे किती आहेत आपल्याकडे? 6. 6 पैकी 2 किंवा म्हणजे अधिक 4 पैकी 2. 4 पैकी 2 राजा. म्हणजे इथं कसं येणार तुमचं?
6 कॉम्बिनेशन 2 अधिक 4 कॉम्बिनेशन 2 छेदामध्ये एकूण किती तुमचे 10 पैकी तुमचे 2. तर सोडवा. खाली 2 वरचे अंक 2 ने रिड्यूस करा, तुमचे 2 ने रिड्यूस करा इथं. म्हणजे काय आलं 6 गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 अधिक 4 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1, कारण 2 आहे 2 अंकाने वरचा अंक रिड्यूस करा. छेदामध्ये इथं 2 आहे, याचा अर्थ 10 पासून 2 अंक रिड्यूस करा. 10 गुणाकारामध्ये 9 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1. तर काय करा, काटाकाटी करायला. बे 1 बे, बे 5 10, बे 1 बे, बे 3 6, बे 1 बे, बे 2 4. राहिलं काय काय बघा इथं. 5 त्रिक किती आलं तुमचं 15 अधिक 3 दोन्ही किती आलं तुमचं 6 छेदामध्ये किती आलं रे 9 5 आले 45, 9 5 आले 45, हिथं आलं 21, हिथं आलं तुमचं 45. भाग कितीनं जातो बघा 3 7 21, 3 1 3 राहिले 3 5 15, भाग जात नाही इथं 7 किती आलं 15. दोन्ही चेंडू पांढरे किंवा दोन्ही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती आली 7/15. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न. दोन्ही चेंडू पैकी एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता किती. आपल्याकडे 6 पांढरे आहेत आणि 4 लाल आहेत. निवडायचे किती 10 पैकी 2. निवडायचे 10 पैकी 2. ती मागाच उदाहरण दिले त्यावरती चालू लक्षात ठेवा सगळे क्वेश्चन. 10 पैकी 2 याचा अर्थ 10 कॉम्बिनेशन 2. मग पॉसिबिलिटी काय तुमची इथं. पॉसिबिलिटी दोन्ही चेंडू पैकी एकही चेंडू पांढरा नसण्याची. आता एकही चेंडू पांढरा नसणे म्हणजे लाल पैकी 2. लाल पैकी किती येणार तुमचे 2 येणार राजा. बोला. एकही चेंडू पांढरा नसण्याची म्हणजेच त्याचा अर्थ झाला दोन्ही चेंडू लाल असण्याची. लालच फक्त राहतात ना, पांढरे नाहीत म्हणजे लाल असण्याची. मग घ्या ना दोन्ही चेंडू लाल किती आहेत 4. 4 पैकी 2 बरोबर का रे. मग 4 कॉम्बिनेशन 2 छेदामध्ये इथं किती आहे 10 पैकी 2. इथं आले 4, इथं 2 आहे ना. मग 2 असेल तर काय करायचं वरचा अंक 2 अंकाने रिड्यूस करायचा. 4 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 छेदामध्ये 10 गुणाकारामध्ये 9 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये कॅन्सल राहिले 4 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 10 गुणाकारामध्ये 9. आता काय करा भाग द्या. 3 1 3 3 त्रिक आले 9, बे 2 4 बे 5 आले 10. वरती काय राहिलं बघा तुमचं. वरती राहिलं 2 छेदामध्ये 2 राहिलं का 5 त्रिक किती आलं 15. एकही चेंडू पांढरा नसण्याची संभाव्यता आली 2/15. हा एक ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नाकडे. दोन्ही चेंडूपैकी एकही चेंडू लाल नसण्याची संभाव्यता किती. 6 पांढरे 4 लाल टोटल झाले 10. 10 पैकी 2 म्हणजे 10 कॉम्बिनेशन 2. कळतंय का नाही. मग आता काय म्हणते दोन्ही चेंडूपैकी एकही चेंडू. पॉसिबिलिटी काय एकही चेंडू लाल नसण्याची.
लाल नसण्याची, याचाच अर्थ काय झाला, याचाच अर्थ झाला एकही चेंडू लाल नाही म्हणजे दोन्ही चेंडू पांढरा असण्याची, दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता. एकही चेंडू लाल नाही म्हणजे दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता तुम्हाला काढायची. कसं करता, पांढरे किती आहेत रे, 6 पैकी पांढरे 6 पैकी 2 छेदात 10 पैकी तुमचे 2 नंबर ऑफ संख्या. मग आता 2 इथं आहे तर 2 अंकांनी रिड्यूस करा, 6 गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये छेदात 10 गुणाकारामध्ये 9 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 बे एक बे बे सॉरी तर भागाला तर 2 ला 2 काय झालं तुमचं, कॅन्सल झालं. राहिलं काय तुमचं, 6 गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये 10 गुणाकारामध्ये आलं तुमचं 9. खरं आता काटाकाटी इथं 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, बे एक बे बे पंचे 10, 5 ला 5 कॅन्सल, वर आलं 1 खाली आलं तुमचं 3. एकही चेंडू लाल नसण्याची संभाव्यता आली 1/3. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, 7वा 8वा. पुढे चला. 2 चेंडूपैकी कमीत कमी 1 चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती. चला किती रे बाबा, 6 पांढरे 4 लाल, 6 4 10, 10 पैकी 2 म्हणजे 10 कॉम्बिनेशन 2. बरोबर का. मग आता काय म्हणलं माहिती का, पॉसिबिलिटी काय म्हणतो, कमीत कमी 2 चेंडू पैकी असंच ना, 2 चेंडू पैकी कमीत कमी 1 चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती. कमीत कमी 1 चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती. म्हणजेच काय झालं रे, कमीत कमी 1 चेंडू म्हणजेच पांढरा किती, 6 पैकी 1 आणि 6 पैकी 1 आणि 2 आपल्याला निवडायचे आहेत ना. 2 चेंडू पैकी म्हणले कमीत कमी 1 चेंडू पांढरा. मग मी काय केलं, 6 पैकी 1 पांढरा घेतला आणि आता काय घ्यावं लागेल, 4 पैकी 1 किंवा कमीत कमी तुम्हाला 1 पांढरा घ्यायचा, तुम्ही जास्तीत जास्त किती पण घेऊ शकता, पण निवडायचे आपल्याला 2, म्हणजे कमीत कमी 1 घेऊ शकता, जास्तीत जास्त तुम्ही 2 पांढरे घेऊ शकता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही 1 जर पांढरा घेतला तर तुम्हाला दुसरा लाल घ्यावा लागेल, कारण 2च निवडायचे आपल्याला. किंवा तुम्ही दोन्ही पांढरे घेऊ शकता, किंवा दोन्हीही पांढरे, कारण का कमीत कमी 1 म्हणते ना, मग तुम्ही जास्तीत जास्त 2च घेऊ शकणार, कारण तुम्हाला निवडायचे 2च रचा हो. मग आता हेच कसं लिहू शकता तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये, 6 पैकी 1 म्हणजे 6 कॉम्बिनेशन 1 आणि म्हणजे असतो गुणाकार 4 कॉम्बिनेशन 1 किंवा म्हणजे असतं अधिक, लक्षात ठेवा. आणि दोन्ही पांढरे म्हणजे पांढरेचा 6 पैकी तुमचे 2 छेदामध्ये नंबर ऑफ सॅम्पल किती आला तुमचा, 10 कॉम्बिनेशन. एकूण जो आला तुमचा, एकूण किती आलं तुमचं, 10 कॉम्बिनेशन. बस आता हे सोडवायचं आहे तुम्हाला. इथं आले तुमचे 6 गुणाकारामध्ये 4 अधिक तुमचं काय येणार आहे बाबा, 6 गुणाकारामध्ये रिड्यूस करा, 2 अंक आहे तर 2 अंकाने वरचा अंक रिड्यूस करा, 5 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1 छेदात 10 सीट आहे तुमचं. याचा अर्थ 2 अंकाने रिड्यूस करा, 10 गुणाकारामध्ये 9 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये 1. कळतंय का रे. मग आता काय करा, काटाकाटी करा. बे एक बे बे त्रिक 6, बे पंचे 10, बघा राहिलं काय कुठं आता, साइन चोक आले तुमचे 24, 3 5 आले 15, दोघाचे ऍडिशन करा. 24 5 29, 29 आणि 10 किती आले तुमचे 39, 39 छेदामध्ये आलं तुमचं 9 5 45.
भाग जातोय तुमचं इथं 3 3 भाग द्या. 3 एके 3 3 त्रिक 9 3 एके 3 राहिलं 1 3 5 15 वरती राहिलं 13 छेदामध्ये राहिलं तुमचं 15 उत्तर आलं 13 छेद तुमचं 15 म्हणजे कमीत कमी एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता 13 छेद 15 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1 चला दोन चेंडूपैकी कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती कमीत कमी एक चेंडू लाल लक्षात ठेवा आपल्याकडे ती 6 पांढरे आहेत 6 पांढरे 4 लाल आहेत टोटल झाले 10 आणि 10 पैकी निवडा आपला पहिलाच प्रश्न होता त्याच्यावरतीच लक्षात ठेवा 8 प्रश्न चालू आहे 10 पैकी निवडायचे तुम्हाला 2 म्हणजे 10 कॉम्बिनेशन 2 आता पॉसिबिलिटी काय तुमची पॉसिबिलिटी आहे दोन्ही दोन चेंडू पैकी कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची एक चेंडू लाल असण्याची मग आता मला सांगा कमीत कमी एक चेंडू म्हणजे आपल्याकडे लाल कमीत कमी एक लाल घ्यायचं बरं का कमीत कमी आपल्याला एक लाल घ्यायचा आहे लाल आहेत किती आपले 4 म्हणजे एक घेऊया आपण कमीत कमी घ्यायचा एक घेऊया 4 पैकी एक आणि जर एक आपल्याला निवडायचे 2 ना मग 4 पैकी जर एक घेतला तर दुसरा पांढरा घ्यावा लागेल आपल्याला कमीत कमी एक घेतला मी लाल तुमचा 4 पैकी एक तर 6 पैकी एक घ्यावा लागेल 6 पैकी एक किंवा कमीत कमी एक लाल पाहिजे जास्तीत जास्त तुम्ही किती पण घेऊ शकता पण जास्तीत किती घेऊ शकता तुम्ही 2च घेऊ शकणार का रे बाबा कारण तुम्हाला निवडायचे फक्त 2च त्याची निवड जे सिलेक्शन आहे फक्त 2 चेंडूचे याचा अर्थ दोन्हीही लाल आता हेच कॉम्बिनेशन मध्ये मांडा कसं मांडणार 4 कॉम्बिनेशन 1 अधिक म्हणजे गुणाकार 6 पैकी 1 किंवा म्हणजे अधिक लाल दोन्ही लाल किती आहे तुमचे 4 पैकी तुमचे 2 छेदामध्ये टोटल किती आहेत तुमचे 10 कॉम्बिनेशन 2 चला करा कॅल्क्युलेशन आता इथं आले 4 गुणाकारामध्ये 6 अधिक इथं 2 आहे 2 संख्या रिड्यूस करा वरच्या 4 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये छेदामध्ये हित आहे तुमचं 10 गुणाकारामध्ये 9 करा कारण 2 अंक वरच्या अंक 2 ने रिड्यूस करा छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये आलं 1 आता भाग द्या देसाल ना भाग बे पंचे 10 बे 1 बे 2 4 साइन चोक आलं 24 3 दोन्ही आले 6 24 आणि 6 आले तुमचे वरचे 30 पण त्याने भाग हरवलेला आहे चला पुढं खाली 9 पाचे किती आलं 45 आलं 15 दोन्ही 30 15 त्रिक 45 वरती राहिलं 2 खाली राहिलं तुमचं 30 कमीत कमी एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती आली तुमची 2 छेदामध्ये 3 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1 काय अवघड आहे मला सांगा क्लिअर का रे बाबा हा टाइप क्लिअर का मला सांगा आता टाइप दुसरा आहे एक बाद झाला चेंडूवर आधारित उदाहरणे क्लिअर का सगळे चेंडूवर आधारित उदाहरणे क्लिअर का बेसिक पण सांगितले सगळं सांगितलं व्यवस्थित लक्ष व्यवस्थित जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात त्यांनी व्यवस्थित हा व्हिडिओ काय करा बघा जेणेकरून तुम्हाला तो पूर्ण टॉपिक समजेल आणि 1 मार्क तुमचा जाणार नाही धन्यवाद राहिलेलं बघा उद्याच्या